का इन बाई, गमते हो तुम्हाला? हा गमते गमते बाई, गमते तुमच्या गावात त्याचं चांगलं वाटू राहिलं मला. हा, आमचं गाव तसं आहे म्हटलं, तुम्हाला सांगतो. भला मस्त गमते, आमच्या बाई भल्या मस्त आहे. तुमच्या इथं संध्याकाळच्या बाया घे बाहेरच निघते वाटते बसायला, है ना? आमच्या इथं एक बिचार बाया घे बाहेर बसाले, एक दोघी आल्या तर आल्या. तुमच्या इथे तर मस्त दिसू राहिल्या, त्या सोमाच्या वाट्यावर तर मस्त बसल्या गोयकाच्या गोयका. हा, रोजच निघते बाया. कामं मामा झाले त्याचे, कामं धंदे का संध्याकाळचे मस्त 4-5 वाजता बाहेर येते, मस्त वाट्यावर बसते, गोष्टी करते. नाही तर का माझ्या बाया निघायला भेटते काय? दिवसभर तर कामच पुरते, मग संध्याकाळची निघते उलिशा. चांगलं आहे ना, तेवढं 4 गोष्टी माष्टी होते, इकडलं तिकडलं माहिती होते. घरात राहून काय नाही, जीवार जीवार येते घरात राहिल्यानं. मग शांत होशी कोणती पै आली व हां वय किती वाटू राहिली मला तिथे होय नाही वाटते. पाहुणे झाली वाटते माझ्या शांता बाबूच्या घरी. कोण होय तर तुम्ही होय का काकू? मीनाची आई होय काय? बाई मला पा दुरून वैकालेच नाही आल्या तुम्ही. मी म्हटलं शांता काकूची तर कोणती पाहुणी नाली बाप्पा, वाट्यावर बसली दिसू राहिली, लुगडं मुगडं घातली आहे. मुलातली काही बाई वाटते वाटून नाही राहिली म्हटलं. आम्हाला दुरून वैकालेच नाही आल्या तुम्ही. आत्ता जवळ आल्यावर दिसले बाय. कधी आल्या काकू तुम्ही? हा मायसुनीची आई बहिणा आली. कालच आली, काल संध्याकाळी आल्या त्या. तरीच म्हटलं लुगडं मुगडं घातली बाई दिसू राहिली, वैकीची नाही वाटू राहिली. कोण होय गड्या म्हटलं, म्हणून आली मी पाहाले. हा बहिणा आली ना, कालच आली मी. तुकडे गेली तेव्हा पुष्पे? मी काय इथं गेलती माय मावस बहिणी का आपल्या गावात चंदा, तुम्ही वैकत असेल ना तिले, तिच्या घरी गेलती. लय दिवस झाली तिने मला बोलावलं होतं येजो करून, तर मग टाईमच नाही राही. तर मग आज ओली सक्री काम होतं दुपारचं, म्हटलं चल बाईच्या घरी जातो म्हटलं. लय दिवसाची बोलाव राहिली हे, तर म्हणून गेलती मी तिच्या घरी. हा काय माहिती चंदा ती मावस बहिणी काय? वैयक तर घेऊ तुम्ही तिले, पण मला काही माहिती नाही तुझी मावस बहीण होय म्हणून. ती मोठे तरकट बाई आहे व कशीच चांगली नाही बोलत म्हणते बाप्पा. नाही तरकट गिरकट काय लिहावं काकू? हां काही बोलता तुम्ही बाया, काही लावते म्हटलं हातची. चांगली आहे ना तशी, चांगली आहे माझी बहीण. कसं बाप्पा आता तुझी बहीण तुला माहीत काय. मग काकू तुमचं कसं काय, तब्येत गिब्येत चांगली आहे काय? लय दिवसानं आला तुम्ही तर. हा तब्येत चांगली आहे माझी आता. लय दिवस झाले आली ती नाही, तर मी ना म्हणे ये म्हणे आई उलसक म्हणे 8-10 दिवस राहिले, तर म्हणून आली ती मी. थोडंसं रिकाम पण होतं, तर म्हटलं चल बाई बोलाव राहिली पोरगी तर याच लागते बापा पोरीच्या घरी. बाई माय आई म्हटलं, माय आई लय दिवस झाली आली नाही व. आता थकली बिचारी माई आई. माय आईला म्हणतोस तो मी ये व, तर म्हणते काय बाई माईकडून होत नाही म्हणते ना, आता थकला म्हणते जीव, म्हणून की माई आले नाही पाहत. तिच्याकडून एसटी गिष्टीत काही येणं होत नाही, तिला पाहिजे स्पेशल गाडी. आता स्पेशल गाडी मग आपल्याला एकटीसाठी नाही आली नाही, पुढं लय दूर आहे ना गाव. तर मग इतक्यात आणतो करून राहिली, पण काही आणलंच नाही लय दिवस झाले. आता आणा लागेल माय आईली. माय लागलं काहीचं माहेरचं पुराण, आता काही बंद नाही होत माईचं पायाचं पुराण. आता सांगते सारा गोष्टी. पहिले माय आईची कुळे नव्हय, तर मायला आले नाही भेटे, घरी कामच राहे. नाही तर मग माईची बुडगीच होती भांड्यासाठी. त्याची बुडगी भली भांडे बाप्पा माय आली का, तिला जसा पुराणाच येत जाय भांडाले, म्हणून माय येस नाही व. आणि आता माईची बुड्डी नाही आहे, बुडगी गेली, तर आता माय आईली नाही येत. माई आई थकून गेली, कुठं जाणं नाही होत येणं नाही होत. मला सांगतो म्हटलं माईची बुडी माई आई आली का माईसोबतच भांडे. तुमची पोरगी अशी आहे, तुमची पोरगी तशी आहे, सांगे चांगली नाही राहत नसं नाही राहत, तुम्ही काय शिकवलं, अशीच भांडी. म्हटलं माय नसं करत असते का वा, सांगा बरं तुम्ही, असं चांगलं वाटते काय? मग माई 1-2 वेळा आली, मग माय येणंच चांगलं बंद करून दिलं. माय येतच नाही तेव्हापासून. माई ती सासू नाही भांडी, तू माय भांडे त्या सासूसोबत. आता काही सांगू राहिली मोठी तर जसं काही आम्हाला काही माहीतच नाही. तुम्ही सांगा म्हटलं काकू, आज जर आता तुम्ही आल्या हां, आता जर शांत काकू तुमच्यासोबत भांडल्या, तुम्हाला चांगलं वाटेल काय? तुम्हाला कसं वाटन व? तसं माय आईले वाटे व, माईनं म्हणून येणंच सोडून दिलं. माय किती खोटी बोलते हो हे, जसं काही मला काही माहीतच नाही. माय तोंडावर खोटी बोलू राहिली ना. मीच होय ना हिच्या घरी, हिच्या मायच्या हिच्या सासूचे भांडणं सोडवायला जाणारी. हिची मायच तर मार भांडे बिचारी सासू तर गरीब आहे, आणि चांगली सांगून नाही राहिली तोंडवरून का माई सासूच माईसोबत भांडे म्हणून. बाई खासच बाई आहे बापा. हिच्या मायसारखीच ही आहे अजून, हे कोणासोबत भांडतच राहते. नाही मग माय पुष्पे, मी गिनी भांडत बाबा माय सोबत. मी नाही भांडत असतो, असे कामं नाही करत मी. चांगलं वाटते का ते आपल्या घरी आल्या का त्या नेहमीसाठी 4 दिवस जाईन त्या त्याच्यासोबत भांडणं. मी नाही भांडत बापा. नाही व शांता काकू, तुम्ही काही भांडता का बाप्पा तुमच्या इनीसोबत? मी म्हटलं का असं तुम्हाला? हां मी फक्त एक उदाहरण दिलं ना बाप्पा, कसं झालं तर बा चांगलं नाही वाटत असते, मी सांगू राहील तुम्हाला. तुम्ही काही भांडलं म्हटलं का बाप्पा? तुम्ही तर कुकडलपड बोलू राहिल्या. माय बाई तर भांडणाऱ्यासारखीच बोलू राहिली व, करते का तर भांडण. इन बाई काही बोलल्याही पाहिजे बाप्पा जास्त. कुकडला कुकडा काय बोलू राहिली? बरोबरच बोलू राहिली मी. हां
तू कशी म्हणून राहिली? तू हे भांडण का तुमच्या सुनी गिनीसोबत? मी नाही भांडत असतो, असे कामं असतो करत मी. जाऊ बापा, तुमच्यासोबत बोलणं नाही पडत. मी चालली माझ्या घरी, माझ्या कामं पडले आहे तिकडे. तुम्ही तर अशा भांडायला सुरू राहिले माझ्यासोबत. हे पाय अशी सवय आहे तुला सांगतो पुष्पी, अशी करतो तू. तास बोलणं चालू केलं आता, आणि आता मला म्हणून भांडायला येऊ राहिली म्हणून. जा बापा तू त्या घरी, बोल नको माझ्यासोबत. चालली बाबा मी. अजिबात बाय आहे बाप्पा, आई शोध काय बोलावून लावते काय आणि कसं काय तर काही समजत नाही, कसं बोलावून कसं नाही. तर 2 मिनटं उभं राहिली तर कुकडे चालली ही बाई. तर ये पाहिन बाई, अशा बाया आहे आमच्या गावात. म्हटलं तुम्ही पाहिल्या का अशा बाया? पहा जागून उभ्या भांडायला लागली होती ती माझ्यासोबत. माय तिनं तर फक्त उदाहरणच दिलं व मी तर अंगावरच घेऊन घेतलं तर एकदम. भांडले नाही पाहिजे बाबा माझ्यासोबत. काही सांगता नाही येत, यायची की बरं नाही वाटत. नाही पोरगी सांगते तशी हाई हे बाई बोलशी. तुम्हाला सांगते बाई, ही शब्द तसंच बोल लागते. मी असं नाही बोललं का हे बात आपलं हे करते, बात भांडायला लागते आपल्यासोबत. शब्द असं बोललं म्हणजे बरोबर चालली जाते ती. काही चांगली बाई नाही आहे ते, 1 नंबरची भांडवडी बाई आहे म्हटलं. सारा इकडे नाव तिचं बदलाम आहे. उभ्या भांडणं घेते ते विकत. का हो आई, झाल्या की तुमच्या गोष्टी? लावायच्या बाहेर बसलाय ना तुम्ही? चल ना घरात आता. हा बाई, झाल्या येतो आता घरात येतो. या माईच्या बुडीले माझ्या आईली काही जास्त वेळ बसली नाही लागत. नाही तर माईची बुडी बातच भांडणार होते बापा. कुकडला एखादी विषय इकडे तिकडे झाला, गोष्टी इकडे तिकडे झाली का यायचं उसक दूरच ठेवा लागेल मला. कशी आली नाही 4 दिवसानंतर तर ते येणं बंद करून टाकन. आम्ही येतो, तू जाय घरात. चहा घे मान आमच्यासाठी, येतो आम्ही. येले तर मोठी चहाची तलब येते. बत्त चहा मागते, जेव्हा पण त्या चहाच करत राहते. हा मांडतो या अंदर या. मग यायला पण तर चहा नाही पित. तुला असे तर असा नाही बुडीला चहावर चहा ढसाल पाहिजे. मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या भागात. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि तुमच्या टायमाचेच नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ.